नमस्कार ड्रायव्हर मित्रांनो, भावांनो, मला माझा नमस्कार आहे. मी काय जे बोलते पुढे सरकू नका, व्यवस्थित ऐकू घ्या आणि त्या पद्धतीने राहा, जेणेकरून पुढचा ड्रायव्हर हा भुकुपाशी मरणार नाही. नमस्कार, मी पण एक ड्रायव्हरच आहे. मला नाव सांगत नाही, ते तर सगळ्यांना दिसतं तिथे याला आय डीला. हे आपण हे टुरिस्टचे गाड्या वगैरे चालवतो, हे टुरिस्टच्या ऑफिसच्या गाड्या चालवतो. हे टुरिस्टचे ऑफिसवाले काय करतात, फूड अलाउन्स म्हणून काढून घेतात पेमेंटमध्ये आणि ड्रायव्हरला म्हणतात जा इकडं जा तिकडं. कस्टमर तुम्हाला चहा नाही विचारत ना, काही जेवण नाही विचारत, तुम्हाला विचारत सकत. ही कस्टमरची गलती नाही आहे, ही आपल्या ऑफिसची गलती आहे. ह्या ऑफिसवाल्यांनी काय केले, भाडं सकट घेतात आणि फूड अलाउन्स घेतात. फूड अलाउन्स आपल्याला देत नाही. आणि जे कस्टमर आहेत, कस्टमर कधी बी का विचार करतो, मी फूड अलाउन्स दिलेलं आहे तर मग तुम्हाला जेवण का करा. आणि आपलं ऑफिसचं बी एक चूक, ते फूड अलाउन्स घेतं आहे, आपल्याला भत्ता देतं आहे, पण तुझ्याकडची गाडी आहे, तुझं काम करतं, तुझं देणं भाग आहे ना भत्ता. कस्टमरची घ्यायची गरज काय आहे. एक दिवस असा येणार आहे की टुरिस्ट ऑफिसवाल्यांना फक्त टुरिस्टच्या गाड्या राहतील, ड्रायव्हर नाही राहणार. अजून पण म्हणतोय टुरिस्टचे जे ऑफिस आहेत यांनी सुधारा, नाही तर याच्या पुढे ना ड्रायव्हर नावाची चीजच भेटायची नाही. एक वेळेस ट्रकवर केलेलं परवडल, पण कारवर ड्रायव्हिंग केलेली परवडणार नाही, हे तर नक्कीच आहे. आणि टुरिस्टवाले त्यावेळेस मालक लोकांनीच गाड्या घेऊन यायची, तेव्हा कस्टमर लोकच्या ड्युट्या करायला, तेव्हा ड्रायव्हर नसणार आहे. हे तुम्ही फूड अलाउन्सच्या नावावर ड्रायव्हरच्या नावावर घेतात ना पैसे, घ्या खावा जितके खायचे, पण एक दिवस तुमचे पण येणार आहेत की तुम्हाला स्वतः ड्राईव्ह करणं लागणार. हे मी आज का बोलायला, कारण की चला देवाने आपले हातपाय सलामत दिलेले, सगळे दिलेले आहे. मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही की मला याने दिलेलं आहे त्याने. जे कस्टमर आपली ड्युटी ते करतो, मी त्याच्याबद्दल पुराणात नाही. पण जे फूड अलाउन्स घेऊन हे दुसऱ्याला ड्युटी टाकायचे, फूड अलाउन्स ज्याने ड्युटी टाकली तो घेतोय, घर बसल्या तो कुठं बाहेर जात नाही, पण त्याच्या जागेवर जो ड्रायव्हर जातोय तो आज 1-1 रुपयासाठी जेवणासाठी तरसतोय. याचा विचार केला का, याचा पाप किती लागला ते कळेल का, ते कळत आहे का त्याला, नाही कळत. त्याच्यामुळे म्हणते टुरिस्टवाला एक दिवस स्वतः ड्राईव्ह करेल तेव्हा त्याला कळलं की हे चीज काय आहे. आज भत्ता घेऊन तुम्ही ड्रायव्हरच्या पोटावर मारताय, कळत नाही. असे बरेच पुण्यातले ॲप आहेत की सवारी झाले, बरेच नावं नाही सांगत कारण ते उद्या उठून माझ्यावर चढणार आहेत, हे मला 100% माहिती आहे की उद्या उठून मला हे बोलणार आहे. पण ही जी परिस्थिती होते आता त्यानुसार सांगतोय आणि सगळे ड्रायव्हर मित्रांना सांगतो, जिथं तुम्ही स्वतः चालक मालक ड्रायव्हर आहे, तुम्ही स्वतः फूड अलाउन्स घेताय, हे चुकीचं कसं आहे. तुम्ही स्वतः ड्रायव्हर चालक मालक असून जर फूड अलाउन्स घेऊन तुम्ही हे करत असाल ना, दुसऱ्याला पण ते सेम करताय, मग तुम्ही ज्यावेळेस स्वतः ड्रायव्हर होते त्यावेळेस कस्टमरने तुमचे काय हाल केले ते त्याची तर जाणीव करा. तुम्ही स्वतः ड्रायव्हर असून फूड अलाउन्स घेताय, कस्टमर तुम्हाला फूड अलाउन्स नाही, त्यांना एकच बोला ना, सर मला फूड अलाउन्स नको, माझं जेव्हा खायचं खर्च करा. आणि कस्टमर करतो, नाही करत नाही अशा नाही, पण तुम्ही जे बघून लोक करतात तेच शेण खायला बघताय म्हणल्यावर अवघड आहे. मी याबद्दल कोणाला काही बोलणं नाही, जे माझ्यावर अनुभव आलेले मी ते अनुभव बोलतो आहे. आणि कोणाला याच्यावरून जास्त काय बोललं गेलं त्याबद्दल मी मनापासून सॉरी मागतो. कारण की ही हाल ड्रायव्हरांची जे टुरिस्ट ऑफिस करतायत, पुण्यातली म्हणा कुठल्याही म्हणा, फूड अलाउन्स घेतात आणि ते दुसऱ्या गाडी पाठवतात, ड्रायव्हर पाठवतात, त्यांना हे पैसे देत नाही, काय नाही. आणि कस्टमरच्यावर हे सगळं झालं की ड्रायव्हर काय करतं, कस्टमरवर चिडते, याने चारलं नाही, येडीवाकडे गाडी चालवते. हे नुकसान त्या कस्टमरचं नाही आहे, नुकसान हे फक्त गाडी चालक मालकाचं आहे, टुरिस्ट ऑफिसवाल्यांचं, बाकी कोणाचं नाही. हे ॲक्सिडेंट होण्याचे कारण किंवा चोऱ्या माऱ्याचे होण्याचे कारण, हे चोऱ्या माऱ्या या ॲक्सिडेंट होण्याचे कारण, याचा भाग पाडणारा फक्त हे एजंट लोक, टुरिस्टवाले, ऑफिसवाले, हेच लोक भाग पाडतात. काही नाही, ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी फॅसिलिटी भेटले, ड्रायव्हर ह्या गोष्टी चुक्या करणारच नाही ना. चोऱ्या माऱ्याचा विषयच येणार नाही ना. मी आता एवढं बोलतो, जास्त काय बोलत नाही, त्याबद्दल सॉरी काय बोललं गेलं असतं.